हॅलो, मी प्रतीक्षा, मॅथ्स विथ प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक विषय घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि तो आहे स्पर्धा परीक्षा. विषय स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला एक सोपं साधं असं उदाहरण देणार आहे. बघा की जर का सपोज आपला हा एक्सपेरिमेंट जो आहे तो सायन्समध्ये असतो आणि बऱ्यापैकी मुलं करतात आणि अगदी कॉमन एक्सपेरिमेंट आहे अगदी. मग आपण 2 कुंड्या घेतल्या, 2 कुंड्यांमध्ये रोपं लावली. एका कुंडीतल्या रोपाची आपण खूप व्यवस्थित छान निगा घेतली, काळजी घेतली, त्यानंतर त्याला व्यवस्थित खत पाणी घातलं, सूर्यप्रकाश दिला आणि एकाला नाही दिलं. तर हे जे आपण निगा घेतली, जे व्यवस्थित काळजी घेतलेली ते बघा आपल्याला मोठं झाल्यानंतर चांगलं फळ देतं, फूल देतं आणि हे एक तर सुकून जातं किंवा वाढलं तरी पण ते असं एवढं फार चांगल्या ह्याने वाढत नाही. सेम गोष्ट आपल्या मुलांमध्ये बघा, आपल्याला प्रत्येक पालकांना असं वाटत असतं की माझा मुलगा काहीतरी चांगलं करावं, त्याने कुठेतरी चांगलं करिअर करावं. तर तुम्हाला आता माहितच आहे की पूर्ण कुठेही जा तुम्ही, म्हणजे कुठल्याही एज्युकेशन सिस्टमला जा, कुठेही तुम्हाला अपिअर व्हायचं असेल तर त्याला कॉमन एंट्रन्स टेस्ट असते. कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा, म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न असतो. परत बऱ्याच पालकांना असं वाटतं माझ्या मुलाने MPSC क्रॅक करावी, माझ्या मुलाने UPSC क्रॅक करावी. पण ह्या सगळ्यासाठी तुमच्या मुलाला जसं आपण या रोपट्याला लहानपणापासून पाणी, खत ह्या सगळ्या गोष्टी घालतोय तशाच घालाव्या लागतात. तर ती मुलं मोठी जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप चांगला रिझल्ट देतात. मोठ्या जर राहू देत, आता बघा आपली मुलं दुसरीच असतील तर 5वीत गेल्यानंतर स्कॉलरशिप असते. मग आपलं मत काय असतं की आपल्या मुलाने स्कॉलरशिपला खूप चांगल्या मार्कांनी पास व्हावं, तो राज्यात लागावा, जिल्ह्यात लागावा. पण हो, हे कधी शक्य आहे जर तुम्ही तुमच्या मुलाला दुसरीपासून स्पर्धा परीक्षांचा बेस दिलात. ते कसं सोडवायचं, त्याचे टेक्निक्स काय आहेत, शॉर्टकट्स काय आहेत, कमी वेळात प्रश्न जास्त कसे सोडवायचे, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही मुलांकडनं सराव करून घेतला तर तुम्हाला 5वी स्कॉलरशिपला म्हणा किंवा 8वी स्कॉलरशिपला एकदम चांगला रिझल्ट येतो. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या मुलांना अगदी 1ली 2री पासून स्पर्धा परीक्षांना बसवायचंय. आता होतं असं, बरेच वेळा पालक अगदी एक्साइटमेंटमध्ये 2रीमध्ये परीक्षेत बसवतात, पण काही मुलांना तेवढं फारसं यश येत नाही आणि मग ते म्हणतात नाही मागच्या वेळी बसवलं होतं पण एवढे काही चांगले मार्क पडले नाहीत. पण तुम्ही धीर सोडू नका, कारण का पहिलंच वर्ष असतं, त्या मुलांना पण त्या गोष्टीचा युज टू व्हायला किंवा त्याचं सहज पद्धतीने सोडायला थोडा वेळ द्या. तुम्ही 3रीला बसवा, 4थीला बसवा. बघा 5वीत तुमच्या मुलाचा स्कॉलरशिपचा रिझल्ट एकदम चांगला असेल. सेम 6वी 7वीला बसवा, 8वीला तुमच्या मुलाचा रिझल्ट बऱ्यापैकी चांगलाच असेल, कारण का त्याने 3 वर्ष आधी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत, त्याचं बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत. ह्याचा त्याला 5वी स्कॉलरशिपला नक्कीच फायदा होतो. MTS ही एकमेव शासनमान्य परीक्षा आहे. ह्याचा जो कंटेंट आहे, जो अभ्यासक्रम आहे, ह्या तुमच्या रेग्युलरचं पुस्तक असतं, म्हणजे शाळेतलं जे पाठ्यपुस्तक असतं त्यालाच धरून पण थोडा डीप मध्ये आहे. मग त्यात काही टेक्निक्स वापरून कमी वेळात कशी उत्तरं काढायची ते मी माझ्या YouTube चॅनलला तुम्हाला नक्की सांगणार आहे. आता बऱ्यापैकी पालक काय करतात ते सांगते मी. मुलांचा फॉर्म हा जून, जुलै, ऑगस्ट मध्ये भरतात. मग बुक मिळताना पण ते तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट मध्ये मिळतं. आपली एक्झाम जी असते ती जानेवारी महिन्यात असते. पण बघा हार्डली त्या मुलाला 5 ते 6 महिने मिळतात. त्यात दिवाळीची सुट्टी, परत आणि शाळेचे काही प्रोग्राम्स असतात, आपल्या घरचे असतात आणि मग तेवढासा त्या मुलाला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे त्याला पुरेसे मार्क, म्हणजे चांगले मार्क्स मिळत नाहीत किंवा त्याचा तो सिलेबसच कव्हर होत नाही असं आपण म्हटलं तरी चालेल. मग ह्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची, आता मुलांच्या शाळेतल्या फायनलच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यानंतर तुमचे जे जवळचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं फॉर्म भरा, बुक्स घ्या. आता बुक्स घेतल्यानंतर पुढे अभ्यास कसा करायचा बघा, मी एक सोपं उदाहरण देते. आपण कुठेही जाऊन आरती शिकलो नाहीत किंवा कुठलं स्तोत्र शिकलो नाही, आपण ते रोज म्हणलं, ऐकलं आणि आपल्याला ते जमलं. सेम अभ्यासाचं असंच आहे. उगीच 2-2, 3-3 तास बसून त्या अभ्यासाला बोर व्हायचं नाही आणि त्याचा राग करायचा नाही. मग अभ्यास कसा करायचा बघा, तुम्ही आज बुक घेतलं, आता एप्रिलमध्ये तुम्हाला सुट्टी आहे, 15 तारखेपासून साधारण मुलांना सुट्टी लागते, काही जणांना 10 तारखेपासून लागते, मे महिन्यात सुट्टी आहे, जूनमध्ये एक 10 दिवस सुट्टी मिळते. म्हणजे आपण असं पकडून चालू की तुम्हाला 1.5 महिना अभ्यासाला वेळ आहे निवांत, खेळत. मग आता अभ्यास कसा करायचा, मी असं बिलकुल म्हणणार नाही तुमची सुट्टी डिस्टर्ब करा आणि फक्त अभ्यास करा, नाही. पण असं पण पूर्ण करू नका की बिलकुल अभ्यासाकडे बघायचंच नाही आणि फक्त सुट्टी एन्जॉय करायची. मग आता अभ्यास कसा करायचा तर एक अर्धा तास दिवसातला कुठला तरी वेळ, 30 मिनिटं किंवा 40 मिनिटं ठरवून ठेवा की आपल्याला एवढा वेळ अभ्यास करायचा आहे. आता बुक घेतल्यानंतर त्यात मराठी आहे, इंग्लिश आहे, गणित आहे आणि बुद्धिमत्ता असे 4 विषय आहेत. 4 विषयांवर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. स्पर्धा परीक्षेला जसे स्कॉलरशिपला असतात सेम त्याच पॅटर्नने. मग तुम्ही काय करायचं की आता मराठी जे आहे त्यात समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, त्याच्यानंतर वाक्प्रचार आहे. एक 10 दिवसांसाठी एक 10 शब्द घ्यायचे, म्हणजे रोज 10 दिवस फक्त ते 10 शब्द वाचायचे. बघा 11व्या दिवशी तुम्हाला ऑटोमॅटिकली ते शब्द पाठ झालेले जाणवतील आणि त्याचा आनंद घेता येईल. हे जर तुम्ही एका दिवशी म्हणलात की नाही मला आजच बसून सगळे करायचे,
तर थोडंसं मुलांना प्रेशर येतं, त्यात ती बोर वाटायला लागतात आणि मग पालकांची आणि त्या मुलांची चिडचिड होते आणि मग ती मुलं त्या स्पर्धा परीक्षेबद्दल थोडी निगेटिव्ह होतात. नाही, त्या स्पर्धा परीक्षेचा त्या मुलांना आनंद घेऊ देत, कारण का खूप काही नवीन गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ह्या टेक्स्टबुकपेक्षा थोडासा डीप कंटेंट असल्यामुळे त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्या शिकण्याचा त्यांना आनंद घेऊ देत. मग तो जर एप्रिलपासून स्टार्ट केला तर त्याचा आनंद घेत घेत तो त्यांचा अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण करतात. ऑक्टोबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तुम्ही त्याचा सराव करा. 100% तुमचा रिझल्ट चांगला असेल आणि दुसरी, तिसरी, चौथीला दिलेल्या स्पर्धा परीक्षांचा रिझल्ट तुम्हाला 5वी स्कॉलरशिपला चांगला जाणवेल. म्हणजे तुम्ही आत्ता ज्या स्पर्धा परीक्षा देताय त्याचा आत्ताच्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला फायदा तर होणार आहेच, पण पुढे जाऊन भविष्यात देखील त्याचा फायदा होणार आहे. तर MTH जळगाव ही जी परीक्षा आहे ह्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते की चेकिंग कसं होतं. खूप पारदर्शक कारभार आहे. जेव्हा तुमचा मुलगा परीक्षा देतो त्याच्यानंतर जी आन्सर की असते, प्रत्येक विद्यार्थी आन्सर की ही त्यांच्या वेबसाईटवर ते दाखवतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचा रोल नंबर टाकला की तुमच्या मुलाची तुम्हाला आन्सर की बघायला मिळते. त्याच्यानं करेक्ट आन्सर्स काय होते हे देखील बघायला मिळतात. बरेच वेळा काय होतं, मुलं परीक्षा देतात आणि परीक्षा देऊन घरी गेल्यानंतर म्हणतात की आई मला 190 मार्क पडतील 200 पैकी किंवा 180 मार्क पडतील, आणि मग होतं असं की काही गोल बाहेर गेलेले असतात किंवा त्याला बरोबर उत्तर वाटत असतं पण ते बरोबर नसतं आणि मग त्याचे मार्क कमी होतात. मग मार्क कमी झाल्यानंतर त्या मुलाचा थोडा कॉन्फिडन्स लूज होतो. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी त्यांनी तो पूर्ण पारदर्शक ठेवलेला आहे. ही तुमच्या मुलाची आन्सर की आणि हे करेक्ट आन्सर्स, जेणेकरून अगदी आम्ही रिझल्ट देण्याच्या आधी तुम्ही तुमचा रिझल्ट लावू शकता. इतका पारदर्शक कारभार असतो. कंटेंट जे आहेत ते डीप आणि अगदी मुलांच्या बुद्धीला चालना देतील असे आहेत. प्रश्न पण त्यांनी तसेच डिझाईन केलेले आहेत. बुद्धिमत्तेचा भाग देखील तसाच आहे. तर बुद्धिमत्ता हा जो विषय आहे बघा, तुम्ही गणित, मराठी आणि इंग्लिश हे तुमचे 3 विषय चांगले झाले की तुमचं बुद्धिमत्ता चांगलं होतं, कारण का त्या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे बुद्धिमत्तेमध्ये. मग ह्याच्यासाठीचे जे काही शॉर्टकट्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते पण मी तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवर दाखवणार आहे. मुलांनी मे महिन्यात शब्द जसे पाठ करायचे तसेच गणिताची जी सूत्र आहेत ती देखील पाठ करा. म्हणजे जेव्हा तुम्ही जूनमध्ये ते गणित सोडवायला घ्याल तेव्हा तुमचं प्रिपेअर असेल, म्हणजे तुम्हाला सगळी सूत्र येत असतील, शब्द येत असतील. जर जी सोपी गणित आहेत ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जो आपला ठरलेला वेळ आहे तेवढाच, म्हणजे जर तुम्ही 30 मिनिटं ठरवले तेवढाच, 40 मिनिटं ठरवले तेवढाच, त्यापेक्षा जास्त अभ्यास करू नका कधी सुट्टीत, पण तो करत राहा. जेव्हा तुम्ही त्या कंटिन्यू प्रोसेसमध्ये राहता तर तुम्हाला काय होतं मग की जेव्हा परीक्षा येणार आहे तेव्हा बर्डन येत नाही. सहजरित्या ती परीक्षा तुम्हाला देता येते आणि त्याचा आनंद घेता येतो आणि रिझल्टमध्ये सुद्धा चांगला आउटपुट भेटतो. बऱ्याच पालकांचा प्रश्न असा असतो की दुसरीपासून मॅडम परीक्षेला कशाला बसवायचं. तर मी आत्ताच सांगितलं, लहानपणापासून आपल्या मुलांना जेव्हा तुम्ही खत पाणी घालणार आहात तेव्हा ती मोठी झाल्यानंतर फळ देणार आहे. डिरेक्टली तुम्ही म्हणलात की माझ्या मुलाला मला MPSC UPSCला बसवायचं आहे, शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला दुसरीपासूनच तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम चालू केला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, तसंच सेम हळूहळू ते मेंदूत नॉलेज जातं. त्याच्यानंतर त्याचं ते ऍप्लिकेशन शिकतात आणि मोठे झाल्यानंतर तुम्हाला त्याचा छान रिझल्ट बघायला नक्कीच मिळेल. तर मग आता तुम्हाला एक काम करायचं आहे की एक्झाम झाल्यानंतर जवळच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा, फॉर्म भरा आणि पुस्तक पहिल्यांदा रिसीव्ह करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला बरेच अजून टेक्निक्स सांगणार आहे की मी वर्गमूळ कसे काढायचे, पाडे कसं करायचा. हा व्हिडिओ तर आपला ऑलरेडी ह्या चॅनलवर आहे. खूप छान छान टेक्निक्स आहेत ज्याने मुलांचा मॅथ्समधला इंटरेस्ट अगदी वाढेल आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षांना छान असा रिझल्ट मिळेल. थँक्यू.